नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या बरं. मी युवा तीर्थंकर देशले. हे संपूर्ण भारत देशामध्ये गोसन्मान आव्हान अभियान सुरू आहे, ज्याचा उद्देश आहे की गोमातेला सेवा, सुरक्षा आणि सन्मान मिळावा. संपूर्ण भारत देशातील साधू संतांनी एकत्रित येऊन या अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियानामध्ये आपल्याला काय करायचं आहे, भारत देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये हे अभियान सध्या सुरू आहे आणि येईन त्या 27 तारखेला 27 एप्रिलला आपल्याला प्रत्येक तालुक्यातून 11,000 यापेक्षा जास्तही झाले तरी अधिक हस्ताक्षर घेऊन आपल्याला 27 एप्रिल रोजी तहसीलदाराकडे द्यायचे. त्यांना विनंती करायची की भारत देशातून गोहत्या बंद व्हावी, अशा प्रकारचं हे संपूर्ण अभियान आहे. या अभियानाचं हे पत्रक आहे. हे पत्रक या अभियानाचं यूट्यूब चॅनल देखील आहे, या अभियानाचं फेसबुकला देखील चॅनल आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला सोशल मीडियावर देखील मिळेल. या अभियानाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश आहेत. बरं, आज आपण या शिरूर कासार शहरामध्ये येऊन या ठिकाणी नेमकं समाजाला काय हे देणार आहेत माहिती? समाजाला एवढंच सांगणं आहे की संपूर्ण आता सध्या भारत देशामध्ये जी गाय रस्त्यावर फिरते, कचरा खाते, आज ज्या गायीने आपल्याला प्रत्येकाला दूध पाजलं आहे, ज्या गायीमुळं आज आपले पूर्वीचं आपण पाहतो, पूर्वी आपले पूर्वज किती गोमातेचा सांभाळ करत होते, एवढे दष्टपुष्ट होते, पण आता गोमातेची हत्या होते, गोमातेचं पालनपोषण करण्याकरता कोणी तयार नाही. त्यामुळं किती दुर्दैवी अवस्था सध्या समाजामध्ये झालेली आहे आणि गोमातासुद्धा आपण कचरा खाताना सध्या रस्त्यावर पाहत आहोत. मग या अभियानाचा उद्देशच असा आहे की गोमातेला सन्मान मिळावा आणि या ठिकाणी सेवा, सुरक्षा आणि सन्मान मिळावा, जेणेकरून गोमातेचं रक्षण होईल आणि गोमातेला एक प्रत्येक शेतकऱ्यांना गोमातेचा सांभाळ करावा. ठीक आहे. तर आता आपण हा जो गोसन्मान अभियान जो सुरू केलेला आहे, हे कुठून सुरू झाला आहे आणि याची आता शेवटपर्यंत म्हणजे कुठपर्यंत आपण जाणार आहात प्रसिद्धी करीत? हे अभियान वृंदावनमध्ये सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन याची एक बैठक घेतली आणि भारत देशातून, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक कालामध्ये गोहत्या बंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य घडलेले आहेत. जसे की करपात्री महाराजजी, त्यांनी देखील खूप मोठा संघर्ष केला होता गोहत्या बंद करण्यासाठी. तसेच आता देखील सर्व साधू संतांनी विचार केला की आता कलियुग आहे, पण आपण सुद्धा या ठिकाणी एक प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून गोहत्या बंद होईल. म्हणून सर्व साधू संतांनी हे गोसन्मान आव्हान अभियान सुरू केलेलं आहे, ज्याचा उद्देश फक्त गोमातेची सेवा, सुरक्षा आणि सन्मान मिळावा एवढाच आहे. आणि आपल्याला यामध्ये प्रत्येक हिंदूचे, प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक तालुक्यामधून सध्या संपूर्ण भारत देशातून हस्ताक्षर घेऊन तहसीलमध्ये द्यायचे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर आणि हस्ताक्षर. आता हे हस्ताक्षर म्हणजे की या व्यक्तीला, जे लोक यावर हस्ताक्षर करत आहेत त्यांना त्यांची इच्छा आहे की भारत देशातून गोहत्या बंद व्हावी. अशा प्रकारे संपूर्ण कमीत कमी 11,000 तरी हस्ताक्षर प्रत्येक तालुक्यातून आपल्याला तहसीलला द्यायचे, जेणेकरून गोहत्या बंद होईल. ओके, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.